हा व्हिडिओ जय पवार माझे बंधू यांनी तो दिलेला टाकलेला व्हिडिओ आहे। ते पण आपापल्या लेवलला त्यांच्या लेवलला जी काय माहिती मिळते ती लोकांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात। हे आहेत महाशय रोहित सिंग जे झोपलेत। तुम्ही म्हणसाल हे लेफ्ट साइडला झोपलेत म्हणजे हे कदाचित को पायलट असतील, लेफ्ट साइडला बसलेत म्हणजे हे मेन पायलट आहेत। आणि आमचा अंदाज आहे, म्हणजे अंदाज आहे, हे खरं खोटं माहित नाही, ही जी मुलगी आहे ती दादांच्या विमानामध्ये पाठक ज्या होत्या ती कदाचित ती मुलगी ती असू शकते असं आमचं मत आहे। ती मुलीने काय केलं, ती को पायलट आहे कारण का ती राईट साइडला बसली आहे। तिच्या कानाला तिथं हे लावलेलं आहे ऐकण्यासाठी, एटीसीसी बोलण्यासाठी, ते तिच्या कानाला आहे। तीच एंट्री करते, तीच विमान चालवते आणि हे महाशय मात्र तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये, हे सिव्हिलचे कपडे आहेत। आता सिव्हिल ड्रेसमध्ये बसले, काय लोक म्हणतील 15 मिनिटं झोपला असेल, बॅग घेऊन बसलेले आहेत। आता ह्याच्यात कदाचित ते उद्या जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतील, काहीतरी सांगतील, ते सांगतील तेव्हा अजून माझ्याकडे एक्स्ट्रा माहिती, ती माहिती मी नंतर तिथं सांगेल। ही वृत्ती प्रवृत्ती त्यांची होती आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट घडलेली आहे की रोहित सिंग आणि ह्या सगळ्या मालकांना अशी सवय असायची की तिथं एका पत्रकारांनी हा रिपोर्ट तिथं टाकला होता, नंतर बरंच मोठं काय झाला त्याच्यामध्ये विषय आणि तो दाबला गेला। त्याच्यामध्ये एका पॅसेंजरलाच को पायलट म्हणून दाखवलं, कपडे घालून बसवले आणि मग ते एक फार मोठी केस झाली होती। तो वेगळा विषय। म्हणजे मला काय सांगायचंय, व्हीएसआर आणि तुमचं डीजीसी हे मिली बघत असल्यामुळे आमची भीती अशी आहे, हे दोघं एकत्र मित्र असल्यामुळे, खासम खास हे सगळे एकत्रित असल्यामुळे कागदपत्र हे मॅन्युप्युलेट करू शकतील असं आमचं मत आहे। पुढे